नमस्कार विद्यार्थ्यांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक भागाकार शिकला होता. आजही आपण बेसिक भागाकार शिकणार आहोत, पण भागाकारामध्ये आज आपण शाब्दिक उदाहरणांचा समावेश करणार आहोत. भरपूर विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणामधून भागाकार करायचा कसा हेच समजत नाही. विद्यार्थ्यांनो, तो अगदीच सोपा आहे. तुम्हाला गणिताची भीती घालवायची आहे ना, तर नक्कीच गरुड झेप क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला भेट द्या. विद्यार्थ्यांनो, आपल्याला नवोदयची तयारी करायची आहे, स्कॉलरशिपची तयारी करायची आहे आणि यासाठी आपलं गणित कच्चं आहे. तर मग या कच्च्या गणिताला पक्क कसं बनवायचंय, तर बेसिक पासून बनवायचे. आणि बेसिक पासून तुम्हाला आता शिकवणं किंवा स्कूलमध्ये क्लासेसमध्ये खूप वेळा तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांमध्ये विचारणं ऑकवर्ड वाटायला लागतं किंवा नकोसं वाटतं, अवघडल्यासारखं वाटतं. तर त्यावेळेला विद्यार्थ्यांनो काय करायचं, आपल्याला हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमचं बेसिक जे आहे गणितामध्ये ते पक्क होऊन मिळणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण सुरू करतोय भागाकाराची शाब्दिक उदाहरणे. बघा विद्यार्थ्यांनो, आज पहिलं उदाहरण काय आहे. एका दुकानात 375 बिस्किटे आहेत, ती 15 पाकिटामध्ये समान ठेवली, तर एका पाकिटात किती बिस्किटे असतील असं विचारलेलं आहे. आता अशा वेळेला ज्या वेळेला समान वाटप असतं किंवा समान वस्तू द्यायच्या असतात लोकांमध्ये, त्यावेळेला आपल्याला भागाकाराची क्रिया करायची असते. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला मग काय करायचंय, 375 भागिले 15. आता मी शॉर्ट ट्रिकने सांगते तुम्हाला, किंवा आपण चमच्यात मांडून बघूया. 15 भागिले 375. चला विद्यार्थ्यांनो, 15च्या पाड्यामध्ये 37 आहे का? नाहीये. 37 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, तर 30 आहे आणि ती 2 नंबरला आहे, हो की नाही? तर मग आपण इथं 30च लिहिणार आहे. चला 37 मधून 30 गेले म्हणजे 7 बाकी उरली, वरचा 5 घेतला. आता 15च्या पाड्यामध्ये 75 आहेत का? हो आहे. किती? 75. 15 5 75 म्हणजेच 5 नंबरला 75 आहेत. म्हणजे जर आपण 15 गुणिले 25 केलं तर आपल्याला 375 मिळणार आहेत. म्हणजे एका पाकिटामध्ये किती बिस्किट असणार आहेत विद्यार्थ्यांनो? 25 बिस्किट असणार आहेत. बघूयात आता पुढचं गणित काय आहे ते बघा. एका शेतकऱ्याकडे 278 आंबे आहेत, ते 12 पेट्यांमध्ये समान भरायचे आहेत. प्रत्येक पेटीत किती आंबे येतील आणि किती आंबे उरतील? आता काय करायचं, बापरे, किती येतील आणि किती उरतील? आता हे उरतील कसं काढायचं, असा पण प्रश्न माझ्या भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात असेल. काहीच नाही, आपल्याला सेम पद्धतीनेच हे गणित पण करायचं आहे. आणि उरतील असा शब्द प्रयोग असतो म्हणजेच त्या गणितामध्ये नक्कीच काहीतरी बाकी शिल्लक असते. आता वरील गणितामध्ये बघा, आपल्याला बाकी किती मिळालेले आहे विद्यार्थ्यांनो? 0 मिळालेली आहे. म्हणजेच इथं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. ज्या वेळेला उरतील असा शब्द प्रयोग गणितामध्ये येतो, त्यावेळेला त्या गणितामध्ये नक्कीच काहीतरी बाकी शिल्लक राहत असते. बघूयात आपण काय आहे ते. 12 भागिले 278. चला मग मला सांगा विद्यार्थ्यांनो, 12च्या टेबलमध्ये 27 हा अंक आहे का? नाहीये. मग आपण काय करणार, 27 पेक्षा लहान अंक बघणार आहोत आणि तो कोणता आहे? 24 आहे. 12 दोन्ही 24. चला 7 मधून 4 गेले 3, 2 मधून 2 गेले 0, वरून घेतला 8. आता 12च्या पाड्यामध्ये 38 आहे का? 38 पण नाहीये. 38 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 12 36 आहे. म्हणजेच 36 ही संख्या आहे. तर बघा बाकी किती राहते, इथं 2 राहते. म्हणजेच प्रत्येक पेटीमध्ये एकूण आंबे किती येणार आहेत बघा. प्रत्येक पेटीत येणारे आंबे असतील 23 विद्यार्थ्यांनो. प्रत्येकी 23 असतील. आणि किती आंबे उरतील असं विचारलेलं आहे, तर किती आहेत मग ते? बाकी किती आलेली आहे आपले? 2. म्हणजे शिल्लक किती राहणार आहेत आंबे? फक्त 2 आंबे शिल्लक राहणार आहेत. चला विद्यार्थ्यांनो, बेसिकला बिलकुलही घाबरायचं नाही किंवा गणित मला येणार नाही असंही डोक्यामध्ये ठेवायचं नाही. आपले व्हिडिओ हे छान आणि छोटेच असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गणित स्टेप बाय स्टेप सोडून दिलं जाणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.